हे तशी चालू राहणार। हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला, म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे, पण 5 हप्ते त्यात गेले, 6 हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, कोर्टातही गेले, कोर्टाने त्यांना हकललं। मग त्यांना तुम्हाला मी सांगतो, विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे। लाडक्या बहिणींची योजना बिलकुल सुरू राहणार। तर आपण पाहिलेलं असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अशी अपडेट दिलेली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्याचसोबत ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहील, अशा पद्धतीची महत्त्वाची मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींना त्यांनी दिलेली आहे। त्याचसोबत आपण भरपूर साऱ्या न्यूज मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलेल्या असतील की लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा घेतले जाणार, सरसकट छाननी केली जाणार, अपात्र लाडक्या बहिणींचे या ठिकाणी अर्ज रद्द केले जाणार, अशा पद्धतीने जी या ठिकाणी माहिती आहे तुम्ही पाहिलेली असेल तर त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्याच्याबद्दल या ठिकाणी स्वतः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। ती प्रतिक्रिया काय त्यांनी दिली ती देखील आपण पाहणार आहोत। नेमकं त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय या ठिकाणी आपण बघू शकता। नाही, मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे। कोणावरही फार कारवाई होणार नाही। नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते। तर पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहिलेलं असेल। याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की आमचे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, ही योजना सुरूच राहील। मात्र जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन लाभ घेत असेल तर मात्र त्यांचा अर्ज बाद केला जाऊ शकतो। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। शिवाय ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे निकषाबाहेर असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। बघा, कुठलाही नवीन GR वगैरे किंवा नवीन अटी आणि शर्ती घातलेल्या नाहीत। अगोदर फॉर्म भरताना ज्या अटी आणि शर्ती होत्या तीच माहिती आहे, फक्त या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील स्पष्ट केलंय की निकषबाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे लाभार्थी महिलांना त्याचा लाभ दिला जाईल, पण आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल, ज्यामध्ये बघा सरसकट छाननी होणार नाही। काय म्हटलं त्यांनी, कोणत्या अर्जाबाबत तक्रार प्राप्त होईल आणि छाननी केल्यानंतर जर तो अर्ज निकषबाह्य ठरला असेल तर अर्ज अपात्र करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जाईल। त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे लाभाचा पुढील हप्ता मिळणार नाही, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान अर्जाची छाननी ही सरसकट होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी लाभ घेत आलेला आहे, तुम्ही पात्र आहात, निकषाच्या बाहेर या ठिकाणी तुमचा अर्ज नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की सरसकट अर्जाची छाननी होणार नाही। ज्या ठिकाणी तक्रार प्राप्त होईल त्याच पुरती अर्जाची छाननी होणार आहे आणि तोच अर्ज अपात्र होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू अशा पद्धतीने लाभ भेटत राहील। जर सरसकट या ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद करायचे असते तर तुम्हाला 6वा हप्ता आलाच नसता, कारण की बघा 6वा हप्ता येण्याच्या अगोदर देखील भरपूर साऱ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की योजना बंद होणार, आता 6वा हप्ता जो आहे किंवा पुढील हप्ता जमा केला जाणार नाही, अशा पद्धतीने न्यूज येत होत्या। परंतु 6वा हप्ता तुम्हाला सर्वांना आला, ज्यांचं DBT लिंक नव्हतं, ज्यांना आतापर्यंत 1ही रुपया प्राप्त झालेला नव्हता, त्यांना 9,000 रुपये देखील सरसकट अशा 12 लाख बहिणींना या ठिकाणी वाटप करण्यात आला लाभ त्याचा। त्याच्यामुळे या ठिकाणी तुमची योजना जी आहे कायमस्वरूपी चालू राहील, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील माहिती दिली, ती व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेली असेल। आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टच सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिलांना या ठिकाणी दर महिन्याला लाभ भेटतो ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू होत्या, त्यावरती स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। तसेच विरोधी पक्षांनी देखील लाडकी बहीण बंद करणार असल्याचे आरोप लावले होते। आता याच आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। त्यांनी म्हटलं की महिला आणि ज्या दलितांसाठी योजना राबवण्यात येणार आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी असतील, सर्व योजना ज्या आहेत यापुढे सुरू राहतील। जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबत देखील त्यांनी आपलं मत मांडलं। त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करण्यात येणार असल्याच्या अफवा आहेत। मला हे स्पष्ट करायचं आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितांसाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरू राहील। सध्याच्या योजनांव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली देखील आश्वासनं पूर्ण करू। म्हणजे तुम्हाला जे 2100 रुपये लाडकी बहीण योजनेला दिले जाणार होते त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलं की ते देखील आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याच्याबद्दल देखील
पुढे तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे की नेमके 2100 रुपये देखील कधीपासून भेटू शकतात. जानेवारी महिन्यापासूनच तुम्हाला भेटू शकतात की पुढे भेटू शकतात. जानेवारी महिन्यामध्ये मग 1500 रुपयाचा जो तुमचा लाभ असणार आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याच्याबद्दलची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. कधी भेटू शकतो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याची माहिती. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्यामध्ये 1500 भेटतील की 2100 रुपये याकडे देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. आता बघा, महायुती सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी राबवली त्याच्यामध्ये 1500 रुपयांनी लाभ तुम्हाला दिला जातो. आता लवकरच 2100 रुपयाचा लाभ देखील तुम्हाला भेटणार आहे. मग हा नेमका लाभ जो आहे जानेवारी महिन्यापासून भेटेल का? तर तुम्हाला जानेवारी महिन्यापासून हा लाभ भेटणार नाही 2100 रुपयाचा. नेमका कधीपासून भेटू शकतो? बऱ्याच महिलांनी या ठिकाणी संभ्रमात आहेत की जानेवारी महिन्यापासून भेटेल की पुढे भेटेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आता वाटप झालेला आहे. तुमचे पैसे आले आहेत का डिसेंबर महिन्याचे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, विधानसभा निवडणुकीनंतर 2100 रुपये दिले जातील असं सांगितलं जात होतं. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच 2100 रुपये मिळतील असं महिलांना वाटत होतं. मात्र अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. 1500 रुपयांनीच तुम्हाला सरसकट लाभ डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता दिला गेलाय. दरम्यान आता महिलांना 2100 रुपये मिळणार का याबाबत महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय. महिलांना जानेवारी महिन्यात 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये याकडे सर्वांचं लक्ष आहे. म्हणजे चालू जो तुमचा या ठिकाणी मंथ आहे त्याचा लाभ जो आहे 7व्या हप्त्याचा त्याच्याबद्दल. तर महिलांना या महिन्यात देखील 1500 रुपयेच मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला जानेवारीचा लाभ देखील 1500 रुपयांनीच भेटणार आहे. मग अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपयाचा या ठिकाणी लाभ दिला जाईल अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात देखील 1500 रुपयांनीच लाभ भेटेल. बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना असं सांगितलं की कुठलेही जे चालू वर्ष आहे त्याच्यामध्ये मध्येच कुठेही अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद केली आहे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही मध्येच. त्यामुळे सुरुवातीपासून 1500 रुपयाची या ठिकाणी तरतूद आहे. आता ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जाईल, मग अर्थसंकल्प कधी मांडला जाऊ शकतो? तर मार्च महिन्यामध्ये मांडला जाऊ शकतो. मग त्या अर्थसंकल्पामध्ये 1500 ऐवजी या ठिकाणी 600 रुपयांनी त्यात वाढ करून 2100 रुपये तुमचा लाभ जो आहे तो केला जाईल. मग तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून 2100 रुपयाने लाभ भेटायला सुरुवात होईल. आणि हा लाभ जो आहे, ही जी वाढ आहे 600 रुपयाची ती 100% केली जाईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं होतं. पहिली ज्यावेळेस सरकार स्थापन झाल्याबरोबर त्यांची पत्रकार परिषद झाली होती त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही याचा लाभ जो आहे 100% वाढवून देणारच आहोत. तर मग तुम्हाला या ठिकाणी आता जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल आणि मार्च असेल, तर इथपर्यंतचे सर्व जे लाभ असतील प्रत्येक महिन्याचा जो इन्स्टॉलमेंट असेल तुम्हाला 1500 रुपयांनी या ठिकाणी भेटू शकतो. आणि त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्यानंतर मग मात्र पुढचा लाभ जो असेल इन्स्टॉलमेंट जे असेल तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपयांनी भेटेल. तोपर्यंत मात्र तुम्हाला कंटिन्यू तुमची या ठिकाणी इन्स्टॉलमेंट या प्रत्येक महिन्याचे येत राहतील. त्याच्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की डिसेंबरचाही लाभ त्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच महिन्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे पुढचे देखील लाभ तुम्हाला भेटत राहतील. मग आता नेमकं जानेवारी महिन्याचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात? आपल्याला एक अशी आशा होती की या ठिकाणी 14 तारखेला मकर संक्रांत होती, त्याच्या अगोदर पैसे येतील किंवा हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे जसं की 15, 16, 17, 18 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात असं देखील आपण पाहिलेलं होतं. परंतु अजूनपर्यंत मात्र 7वा हप्ता कुठल्याही लाडक्या बहिणींना जमा झालेला नाही. तर नेमका मग हा 7वा इन्स्टॉलमेंट कधीपर्यंत येऊ शकतो? बघा, याच्या अगोदरचे तुम्हाला जे या ठिकाणी 5 इन्स्टॉलमेंट जमा झाले होते त्याचं जर आपण बघितलं किंवा 6वा इन्स्टॉलमेंट पर्यंत, तर बघा पहिला इन्स्टॉलमेंट तुम्हाला जो दिला होता जुलै ऑगस्टचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये 2 इन्स्टॉलमेंट एकत्रित दिलेले होत्या, जी की 29 ऑगस्ट 2024ला तुम्हाला त्याचं इन्स्टॉलमेंट आलेला होता. बघू शकता या ठिकाणी डेट जी आहे 29 ऑगस्ट आहे, म्हणजे महिन्याच्या शेवटी या ठिकाणी पैसे जमा झाले होते. त्यानंतर बघा सप्टेंबरमध्ये तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ देण्यात आला होता, जो की 26 सप्टेंबर 2024ला जमा झाला होता. हा देखील महिन्याच्या शेवटीच तुमचे लाभ जमा केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा 8 ऑक्टोबर 2024 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत एक दिवाळीचा सण म्हणून किंवा आचारसंहिता लागेल म्हणून या ठिकाणी तुम्हाला ऍडव्हान्स मध्येच 2 हप्ते 3000 रुपये जे की तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जमा केलेले होते. हे सोडून बाकीचे जे सर्व इन्स्टॉलमेंट आहेत, जसं की डिसेंबरचा इन्स्टॉलमेंट देखील तुम्हाला जवळपास 25 ते 26 डिसेंबर पासून यायला सुरुवात झाली होती. टप्प्याटप्प्याने जवळपास 30 डिसेंबर पर्यंत सर्वांचे पैसे जमा केले गेलेले होते डिसेंबर महिन्याचे देखील. तर साधारणतः आपण जर बघितलं हे जे आकडे आहेत किंवा डेट आहेत इन्स्टॉलमेंट जमा करण्याचे, ते महिन्याच्या शेवटच्या या ठिकाणी आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले पाहायला भेटलेले आहेत. तर
जानेवारीचे देखील पैसे जे आहेत या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या जे वीक आहे किंवा आठवडा आहे त्याच्यामध्ये जमा होऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं तिसरा आठवडा असेल किंवा चौथा आठवडा, ज्याच्यामध्ये बघा 26 तारखेनंतर 27, 28, 29, 30, 31 या तारखांना देखील पैसे येऊ शकतात, किंवा या ठिकाणी 23, 24, 25 म्हणजे तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे येण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्याचे. तर तिथपर्यंत मात्र तुम्हाला या महिन्याची वाट पाहावी लागणार आहे 7व्या हप्त्याबद्दल. परंतु जो GR आहे किंवा जो लाडकी बहीण योजनेचा नियम आहे, असं त्याच्यामध्ये आहे की जो मंथ चालू आहे, जो महिना या ठिकाणी आहे, त्या महिन्याचा लाभ जो आहे, त्या महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे त्याच महिन्यामध्ये वाटप केला गेला पाहिजे. त्यानुसार तुम्हाला याच महिन्यामध्ये तुम्हाला ह्या चालू मंथचा 7th इन्स्टॉलमेंट जो आहे तो तुम्हाला भेटून जाईल. मात्र 31 तारखेच्या अगोदर कधीही पैसे तुमचे जमा होऊन जातील. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, जो की सध्याच्या जानेवारी महिन्याचे पैसे कधी येतील त्याच्या तारखेबद्दल देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. फिक्स डेट या ठिकाणी आतापर्यंत कधीही गव्हर्नमेंटकडनं या ठिकाणी सांगितलेले नाही आहे. तर तुम्हाला एक अंदाजित माहिती जी आहे, आतापर्यंत जे पण पैसे वाटप करण्यात आलेले आहेत त्याच्यावरून अंदाजित एक माहिती सांगितलेली आहे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे येऊ शकतात. आणि जी न्यूज आली त्याच्यामध्येही त्यांनी या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा दुसरा आठवडा जो आहे, आता दुसरा आठवडा तर संपलेला आहे, परंतु तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होऊ शकतात. परंतु 100% तुमचे पैसे हा मंथ संपायच्या अगोदर येऊन जातील. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.